एनडीएच्या सर्व खासदारांना पंतप्रधान मोदींकडून जेवणाचं निमंत्रण आहे। आज सर्व खासदारांना मोदींनी रात्रीच्या जेवणासाठी बोलावलेले आहे। सर्व खासदारांना पंतप्रधान मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे। आज डिनर डिप्लोमसी आहे। सर्व खासदारांना मोदींकडून निमंत्रित करण्यात आलेलं आहे। आज संध्याकाळी मोदींकडून सर्व खासदारांना डिनरचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। ठाण्यातील बोरिवली गावामध्ये एटीएस आणि केंद्रीय तपास यंत्रणेच्या धाडी पडलेल्या आहेत। मध्यरात्रीपासून कारवाई सुरू असल्याची माहिती आहे। पडगा गावाला लागून असलेल्या बोरिवली गावामध्ये धाड टाकण्यात आली आहे। बोरिवली गावामध्ये केंद्रीय तपास यंत्रणा आणि एटीएसची तिसरी मोठी कारवाई आहे। याआधी साकीन नाचन आणि त्यांच्याशी संबंधितांना अटक करण्यात आली होती। दहशतवादी कृत्य संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणी ही कारवाई झाली होती। सलील देशमुखांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे। मतदारसंघातील विकास कामांबाबत भेट घेतल्याची माहिती आहे। सध्या कोणताही निर्णय घेणार नाही असं सलील देशमुख यांनी म्हटलंय। 6 महिने अलिप्त राहणार, त्यानंतर निर्णय घेणार असं सलील देशमुखांनी म्हटलंय। काल अनिल देशमुख आणि अजित पवारांचा एकत्रित प्रवास सुद्धा पाहायला मिळाला। पूर्वीच तुम्ही या सगळ्या तुम्ही शरद पवार गटात कार्यरत होता आणि तुम्ही थोडं अलिप्त झालेला आहात। काय ची चर्चा होती की तुम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार किंवा त्यांच्या सोबत काम करणार? सध्या तरी असं काही नाही, पण आपल्या मतदारसंघाचे कामं आपण निश्चित रूपाने उपमुख्यमंत्र्यांच्याकडे मांडले पाहिजे, जे आपण पाठपुरावा केला आहे। आणि पाठपुरावा केल्याच्या नंतर कुठेतरी डीसीएम साहेबांचा हात लागला तर निश्चित रूपाने त्याची फलश्रुती होऊ शकते। आपल्या तालुक्याला, विदर्भाला त्याचा फायदा होऊ शकतो। हिवाळी अधिवेशन आहे, हिवाळी अधिवेशनामध्ये सगळे अधिकारी, सगळे मंत्री या ठिकाणी आले आहेत, तर त्याचा फायदा विदर्भाला व आपल्या परिसराला झाला पाहिजे। तुम्ही तसं काही निर्णय घेण्याच्या तयारीत आहात का? कारण चर्चा राजकीय वर्तुळात तीच आहे की तुम्ही अजित पवारांसोबत भविष्यात काम करणार आहात। जेवढं मला सहकार्य पाहिजे तेवढे निश्चित रूपाने अजित पवार साहेबांकडे मागायचा एक कार्यकर्ता म्हणून माझा अधिकार आहे आणि ते मी त्या ठिकाणी मागणार। तुमचा नेमका पक्षप्रवेश कधी, तुम्ही कधी थेट सहभागी होता, काय असं ठरलंय? नाही, मी आपल्याला सांगितलं मी 6 महिने थोडंसं आपल्या तब्येतीवर फोकस करणार आहे। माझी तब्येत चांगली झाल्याच्या नंतर मी सामाजिक कार्य, राजकीयसाठी मी त्या ठिकाणी पुढे जाईल। धन्यवाद। कॅमेरामन साईसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, नागपूर। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी शहरातील सुंदरनगर परिसरामध्ये शेतीच्या बांधावर मतदान कार्ड सापडलेलं आहे। काही मुलं शेतामध्ये खेळताना त्यांना मतदान कार्ड सापडलेलं आहे। आढळून आलेले मतदान कार्ड मुदतबाह्य की बनावट असा सवाल आता उपस्थित होतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष या प्रकरणी आज तहसीलदारांकडे तक्रार नोंदवणार आहेत। नागपुरात शालेय पोषण महिला कर्मचाऱ्यांनी रात्र रस्त्यावर काढलेली आहे। कडाक्याच्या थंडीमध्ये महिलांचं रात्रभर आंदोलन सुरू होतं। किमान वेतनामध्ये वाढ मिळावी अशी महिला कर्मचाऱ्यांची मागणी आहे। 2000 पेक्षा जास्त महिला आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात। आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। नागपूरचं तापमान 8 डिग्री टेम्परेचर आहे। कुडकुडती थंडी आहे। या थंडीमध्ये या सगळ्या हजारो महिला रात्रभर नागपुरातल्या रस्त्यावर जागत होत्या। मागणी एकच आहे की मानधनात वाढ व्हावी। आणि काल रात्रभर आम्ही एवढ्या थंडीमध्ये इथं मुक्कामी होतो। ह्या सरकारनं आम्हाला मागच्या वर्षी कबूल केलेलं होतं का आम्ही वाढीव मानधन तुम्हाला देऊ, पण त्याचा GR अद्यापही काढला नाही। आम्हाला 2500 रुपये मानधन मिळते। ह्या 2500 रुपयामध्ये जगायचं कसं? आम्हाला वेतन वाढ, याच्यामध्ये वाढ व्हावी म्हणून आम्ही सरकारनं आमच्या मागण्या पूर्ण कराव्या। याच्यासाठी आम्ही थंडीत कुडकुडत यहीं पर ही ठंडी में खड़े आए जब से 2 दिन हो रहे ठंडी में सप रहे। जोपर्यंत सरकार मागणी मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही, यावर त्यांचा ठाम निर्धार आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी।